कसं माहिती आहे का, ज्या गोष्टी आपल्याकडे असतात ना त्याची कदर नसते, है ना. म्हणजे परमेश्वराला प्रत्येका ठिकाणी राहणं शक्य नव्हतं, म्हणून त्यानं आई बनवली, है ना. देव सगळ्या ठिकाणी राहू शकते का? मग त्याने काय बनवलं, आई बाप बनवलं. ठीक आहे. आता तुमच्याकडं आई आहे, माझ्याकडं आई आहे, आपण खुश आहोत, पण सगळ्याकडेच असते अशातला भाग नाही. कवी यशवंताची कविता आहे, है ना. म्हणजे ती सांगते की आई नसलं तर काय होते. ठीक आहे. आई म्हणून कोणी आईच हाक मारी, ती हाक येई कानी, मज होय शोककारी. तुम्ही आई म्हणता ना, नॉर्मल आहे, पण जेव्हा कोणी पोरग त्याच्या आईला हाक मारत होतं तेव्हा यशवंतला खराब वाटे, आई माझ्याजवळ नाही आहे, है ना. नोहोच हाक माते मारी कुणी कुठारी, आई कुणा म्हणू मी आई घरी न दारी. यशवंतांना आई नव्हती, है ना. तुमच्याकडे आहे. चारामुखी पिलाच्या चिमणी हळूच देई, गोठ्यात वासरांना ह्या चाटतात गाई, वात्सल्य हे बघूनी व्याकुळ जीव होई. तुम्ही पण लहानपणी चिमणीचा घास खाल्ला असेल ना रे, तुमच्याही डोक्यावरून आईने हात फिरवला असेल, है ना. लकी या तुम्ही, बऱ्याचशा लोकांना या गोष्टी भेटत नाहीत. आता कवी यशवंत आईला म्हणतात, त्यांची आई कुठे आहे, स्वर्गात. आईला म्हणतात, येशील तू घराला परतून केव्हा गे, रुसणार मीन आता जरी बोलशील रागे. जर आई रागानं बोलली तर तुम्ही बोलत नाही दिले. हे म्हणतात की एकदा तरी ये, तू रागानं जरी बोलली तरी मला रुसवा येणार नाही. आई कुणा म्हणू मी आई घरी न दारी. आई नाहीये, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. किती जरी मोठे असले, आई जर नसल तर काहीच नाही.